25 जून 1975 आणि या दिवशी 4 ओळी आणीबाणी लागू करण्यात येत आहे। हे शब्द 4च आहेत, पण ते किती कठीण होते। स्वातंत्र्याची शांतता एका क्षणामध्ये भंग करणारे हे 4 शब्द, पत्रकारांची गळचेपी त्यांना गळफा सावरणारे हे 4 शब्द आणि जनता जनार्दनाचा आत्मचा आवाज लोकशाही आपण देशात म्हणतो ती बंद करण्याचा त्यासाठी लिहिलेले 4 शब्द। पण अशाही काळामध्ये खरं म्हणजे कोणाचे धाडस त्यावेळेला नव्हतं। सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोलेल, कोणी पुढे, पण आपण ज्यावेळेला धाडस दाखवलं, ती हिंमत दाखवली, लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी आपण पुढे आलात आणि नुसते पुढे आलात नाहीत, अनेक लोकांना त्यावेळेला शिक्षा झाली, अनेक लोकांना अटक झाली, अनेक लोकांनी ते घरदार असतील विद्यार्थी लोकांचे काय असेल व्यवसाय असतील ते बुडाले, शिक्षण असेल ते बुडालं, व्यवसाय असतील ते गेलेत आणि याच्यावर सगळ्यांना ठोकर मारून आपण या लढ्यामध्ये उभा राहिला। आता या ठिकाणी आपण सगळे भाषण केली आणि आमचे आभार पण मानत होतात। मला कळत नाही आमचा सत्कार या ठिकाणी झाला कशासाठी झाला। आज मला हे सांगावं असं वाटतंय की त्यावेळेला जर आपण या ठिकाणी त्या प्रकल्पावर उभे राहिला नसतात, त्या लढ्यामध्ये सहभागी झाला नसता, तर आम्ही सुद्धा आज या ठिकाणी असतो की नाही या बाबतीत मला शंका आहे। तुमच्यामुळे आम्ही या ठिकाणी उभे आहोत, तुमच्यामुळे आज आपलं सरकार या ठिकाणी आलं, तुमच्यामुळे मोदीजी ज्यावेळेला या ठिकाणी पंतप्रधान झाले, त्यावेळेला अटलजी पंतप्रधान झाले आणि इंदिराजींच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात आवाज उठवण्याची कोणाची त्यावेळेला हिंमत नव्हती। तो काळा दिवस 4 शब्द फक्त बाहेर आले 25 जूनला, पण त्यावेळेला तुम्ही आवाज उठवला, तुम्ही उभे राहिला, तुम्ही सगळ्या हाल यातना सोसल्या, अनेक जण जेलमध्ये गेले। आता मला गोविंद सांगत होते की आम्हाला सक्त मजुरी म्हणजे कैद्याबरोबर आम्हाला खडी फोडायला लावली, आम्हाला काम करायला लावलं सैनिकांना आपल्या, आणि अशा पद्धतीने आपल्या त्याच्यावर सुद्धा झालं। काही जण त्या ठिकाणी गेले सुद्धा निघून, म्हणून हे सोपं नाहीये। आताचा काळ आम्हाला खूप सुकर वाटतोय, आम्ही लालदेवच्या गाड्या घेऊन फिरतोय, आम्ही थाटमाट चाललेला आहे। आता आपण या ठिकाणी सांगितले की त्यावेळेला ते कलेक्टर तुम्हाला रस्त्यावर फिरत होते, पोलीस फिरत नव्हते, तुम्हाला उचलून टाकत होते, तुमच्या घरी फेऱ्या मारत होते, चक्रा मारत होते। आज तेच पोलीस, आज तेच प्रशासन तुम्हाला पायघड्या टाकताय। थोडी मोठी गंमत, हा काळाचा महिमा आहे। वेळ बदललाय आणि वेळ बदलला की काय होतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। आज काँग्रेस भुईसपाट झालेली आहे, काही झालेलं नाही। आता ते विचार गेले, आज आमचा विचार, हिंदुत्वाचा विचार हा सुद्धा आता पुढे आलेला आहे। आणि म्हणून मोदीजी 11 वर्ष झाले आणि नुसते पंतप्रधान नाही तर जगातले सर्वमान्य असे पंतप्रधान, सर्वात लोकप्रिय असे पंतप्रधान हे आमचे मोदीजी आहेत। आज देश पुढे चाललेला आहे, विकसित होतोय। आज केवढ्या मोठ्या प्रमाणात 11 वर्षामध्ये काय काय चाललं आपण बघतात, म्हणजे पूर्वीचा काळ पण आठवा आणि आताचे 11 वर्ष आठवा, केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल त्या देशामध्ये या राज्यामध्ये या ठिकाणी बदल आपण बघायला मिळतोय। आज देवेंद्रजी सारखे 5 वर्ष मागचे गेले 2019, आता पुन्हा या ठिकाणी 5 वर्षासाठी ते या ठिकाणी मुख्यमंत्री झाले। बघा मग काय समजलं, आणि त्यांच्या काळात दुसरे मुख्यमंत्री झाले नाही तर किती आपण बदल या ठिकाणी बघतोय, केवढा बदल बघतोय। आणि सगळ्याच म्हणजे आमची संस्कृती टिकण्यापासून, इन्फ्रास्ट्रक्चर पासून, सगळ्या गोष्टींमध्ये कारखाने आणण्यापासून, सोबळावर उभं राहण्यापासून सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे झालेलो आहोत। पूर्वी आपल्याला युद्ध म्हटलं की आपली कशी आली तर आपण सगळं बाहेर उभं राहावं। आज आपले शस्त्रास्त्र, आपले क्षेपणास्त्र तयार झाले की सगळ्या जगामध्ये त्याची मागणी होते। कोरोना सारख्या संकटाला सामोरं जाऊन आपण आज कुठे चाललेलो आहोत, सगळ्या देशांमध्ये, सगळ्या जगामध्ये आर्थिक मंदी आहे सगळ्या देशांमध्ये, पण आम्ही ही जे आपलं संकट आलं त्याचं संधीमध्ये रूपांतर केलं आणि आम्ही आज किती पुढे चाललेलो आहोत। ही किमया
ही मोदीजींची आहे, ही आपली किमया आहे, ती तुमच्या त्यागामुळे त्या समोर आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला सलाम करण्यासाठी म्हणजे आमच्या सरकारकडे तर प्रगत येत नाही, पण आम्हाला वापरून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मनापासून नमस्कार करतो. तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. अन्यथा ही लोकशाही टिकली नसती. हुकुमशाहीच्या मार्गावर आपण चाललो. कारण नसताना इंदिराजींनी बघ फक्त आता आपल्याकडे असलेलं दिसत नाहीये, आपल्या विरोधामध्ये सगळ्या जनमानसाकडे उभा राहिलेला आहे, क्षोभ निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आणीबाणी जाहीर करावी. पण आणीबाणीचं झालं उलट 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 त्यावेळेला पुन्हा आपण नमाने पुढे आले. लोकही सहन झाले नाही आणि त्यानंतर त्यांनी आपली सुरुवात खरं म्हणजे तेव्हापासूनच झाली. अन्यथा पूर्वी गाय वासरू नका विसरू, काही नाही, कोणी कुठे उभे राहा, काश्मीरचे कोणी इथे याच्याकडे विदर्भात याचे ते निवडून द्यायचे, पुढे बिहारला कोणी पुढे येतात तो तिकडे निवडून देऊन जायचा. आमच्याकडे बाबूसिंग राठोड होते, आमच्याकडे 40 गाव होते, बापरे बघितले नव्हतं, आम्ही त्यांना बघितलं होतं, इकडे तिकडे दिलं की ते निवडून देऊन जायचे, कोणी कुठे निवडून द्यायचं, फक्त एकच चिन्ह गाय वासरू काँग्रेस. पण आणीबाणीने त्यांना असा झटका दिला, असा करंट दिला की मग ते नेस्तनाबूतच झाले, काही वर्ष राहिले. पण आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती खऱ्या अर्थाने म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी. आज आपण बघितलं असेल संविधानात जाताना, पार्लमेंटमध्ये जाताना मोदीजी अगदी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी जात आहेत. जी घटना आहे तिला आधी नमस्कार करतायत. अनेक विरोधकांनी प्रयत्न केले, त्यांना घटना बदलायची आहे, त्या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे, पण बिलकुल नाही. वारंवार मोदींनी सांगितलं की आम्ही घटना बदलणार नाही. काँग्रेसच्या काळामध्ये किती वेळा घटना बदलली आपल्याला कल्पना असेल, किती वेळा घटना बदलली, पण आम्ही सांगितलं की आम्ही घटना बदलणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आमच्यासाठी दिलेली, आम्ही तिचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही तिला हात सुद्धा लावणार नाही, बोट सुद्धा लावणार नाही, एक शाईचा थेंब सुद्धा त्याला पडू देणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, आपल्यासाठी महत्वाचा आहे. 50 वर्ष आम्हाला पूर्ण होत आहेत, 50 वर्ष झाली. तुमचा निश्चित मान सन्मान केला जातो, शासनामार्फत केला जातोय. मी परवा आग्रह धरला आमच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये, ज्या राज्यामध्ये गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, त्या ठिकाणी ज्या ज्या काही योजना असतील आपल्यासाठीच्या त्या आपण इथे लागू करा. देवेंद्रजीने आश्वासन दिलेलं आहे, ठीक आहे आपण त्याच्यामध्ये नाही करू, पण तुमचा मान सन्मान निश्चित ठेवला जाईल. पण यासाठी मी पुढे जाऊन असं म्हणेल की हे की मिळवण्यासाठी आम्ही नव्हतो, तो त्याग आमचा त्यावेळेचा आम्ही जे धाडस दाखवलं तर यासाठी नव्हतं. कारण त्यावेळेला कोणाला वाटलंही नव्हतं की आमचं सरकार या ठिकाणी येईल, आमचे पंतप्रधान होतील, आमचे मुख्यमंत्री होतील, कोणालाही वाटलेलं नव्हतं. 40 वर्ष झाले आम्ही काम करतोय. मी संघाचा बाल स्वयंसेवक होतो, शाळेपासून इथे उत्तमराव आहेत, प्रकाश शेट आहेत, मोहित शेट आहेत, त्यांच्यासोबत मी संघाच्या शाखेत जायचो. पण अनेक गोष्टी त्यावेळेस दिल्या गेल्या, ज्या हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. पण सगळं स्वप्नासारखं वाटायचं. आंदोलन करायचे, घोषणा द्यायचे, सरकारच्या विरोधामध्ये जनमत करायचं आहे, मोठं काही घोषणा द्यायचं, पण असं स्वप्नातही वाटत नव्हतं की अयोध्येला राम मंदिर उभं राहील, काश्मीरमध्ये 370 काढलं जाईल, हटवलं जाईल. कुणाला वाटलं? कुणालाही वाटत नव्हतं. पण हे स्वप्नातही न वाटणाऱ्या गोष्टी त्या तुमच्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आल्या, तुमच्या त्यागामुळे. आज त्यावेळेला तुम्ही जर हा उभा केला नसता, तुम्ही जर त्या ठिकाणी उभे राहिले नसते तर आज हा दिवसही बघायला मिळाला नसता. आणि म्हणून या ठिकाणी राम मंदिरही झालं, या ठिकाणी 370 कलमही हटलं गेलं. आपण बघितलं असेल आमच्या मुस्लिम भगिनींचा अन्याय 3 तलाकचा हा सुद्धा दूर केला गेला. अनेक गोष्टी आहेत ते मोदीजी पंतप्रधान झाल्यामुळे या ठिकाणी झालेले आहेत. खऱ्या अर्थाने लोकशाही या ठिकाणी राज्यामध्ये देशामध्ये आल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला होताना दिसत आहेत. आणि म्हणून याचे सगळे खरं रक्षक असाल लोकशाहीचे तर मला वाटतं आपण इथे बसलेले सगळे आपण विसा बंधू आहात, कारावास भोगलेले त्यावेळेचे सगळे बंधू आहेत. आणि म्हणून आपल्याला पुन्हा मी या ठिकाणी नमन करतो की लोकशाही वाचवण्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल ते आम्ही निश्चित म्हणू. त्यामध्ये तुम्ही अजिबात मनावर शंका ठेवू नका, कारण तुम्ही लोकशाहीसाठी लढलेला आहात, त्या देशासाठी लढलेला आहात, देशासाठी तुम्ही लढलेला. आणि पण त्यात किंचितही फरक पडणार नाही त्याची पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. आपल्याला मनापासून या ठिकाणी पुन्हा नमस्कार करतो. आपल्याला आपल्या सर्वांकडे मी आभारही मानतो. आज अतिशय मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जे सगळे विसा बंधू आहेत, त्यांनी ज्या शिक्षा भोगलेल्या आहेत त्या काळामध्ये, त्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्या सर्वांचा आदर, त्यांचा सगळ्यांचा सत्कार
त्यांना तर मानपत्र देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या सहित त्या ठिकाणी आहे ते आम्ही या ठिकाणी करतो. आपल्या ऋणातून खरंच आम्ही तो मुक्त होऊ शकणार नाही. हे ऋण पेटण्याचा कार्यक्रमच नाही पण आम्ही त्यातून मुक्त होऊ शकत नाही. हा देश तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. तर या लोकशाहीला वाचवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. ही पत्रकारिता वाचवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. जनमानसाचा आदर भावनेचा आदर ठेवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्यामुळे ही लोकशाही जिवंत राहिली आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो. आपण भरपूर आशीर्वादही आम्हाला या ठिकाणी द्यावेत. आम्ही आपल्या पाठीशी सरकार म्हणून केंद्रातलं असेल राज्यातलं असेल सदैव या ठिकाणी उभे आहोत याची ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.